आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वंस चहा देताय ना? हो हो हो. माझी मैत्रीण आहे आरटीओ मध्ये, तिचा नंबर पाठवते तुला. ठीक आहे, बाय. सई, अगं हे माणसामाचं बिल एवढं कसं काय आलंय? बघू. चुकून दुसरं कोणाचं बिल आपल्यामध्ये टाळलोय? हे काय, कोण एवढे वेफर्स खातं? कोणाला लागतात एवढे वेफर्स? एवढे कसे काय वेफर्स मागवले गेलेत? नाही, मी विचारूनच येतो. हो, थांबा. मीच आणलेत ते वेफर्सचे पुढे. मला आवडतात वेफर्स. एवढी? एवढे म्हणजे? आता तुम्ही माझं खाणं पण काढणार का? आवडतात मला वेफर्स. तुमच्या का पोटात दुखतंय? पोटात गेले की मला दुखत नाही, डोक्यात चटणी म्हणून मला दुखत. काय चाललंय हो भाची बरोबर खुसूर फुसूर खुसूर फुसूर? जेव्हा बघावं तेव्हा तिच्या बरोबर खुसूर फुसूर करत असतात. मला काही समजत नाही असं समजू नका. सगळं कळतं मला. आणि आता माझं खाणं नाही काढायचं. किती मेला मन मारायचं? ए बाई भूकंप होईल ग. आणि काय आला? कोण आला? अगं कोण नाही, फोन आला माझ्या देवाचा. देव? हा, तुझा देवांच्या. काय ग, माझ्या होणाऱ्या जावयाला काय देव काय म्हणते ग? चांगलं नाव आहे ना त्याचं, देवांश. अगं लाडाने म्हणते मग, प्रेमात म्हणते देव. आणि सई, हे बघ, फोटोज टाकल्या लगेच आला की नाही फोन मला. मग त्याला फोटो खूप आवडले असणार म्हणून कॉल केले असणार त्याने. ए बाई, आधी ते फोन वरती काय म्हणतात ते तर बघ. उचल फोन उचल. स्पीकरवर टाकते, तू पण ऐका. हाय डार्लिंग. हॅलो, मी देवांशी आई बोलते. हॅलो आई, कशा आहात तुम्ही? अंजली बहिणी, फोन स्पीकरवर टाक. अंजली, मी सरळ मुद्द्याच बोलते. म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? तू जे सोशल मीडियावर फोटोज टाकलेत ना, ते काढून टाक. हा, का पण असं अचानक? भैरवी ताईंनी निरोप दिलाय तसा की ते फोटोज डिलीट करून टाक तू. अहो पण असं का करू मी? ते फोटोज मी आत्ताच टाकलेत आणि त्याच्यामुळे ना मी मस्त फेमस होणार आहे. माझे फॉलोअर्स पण वाढणार आहेत त्याने. हे बघ बाळा अंजली, तू तरुण आहेस, तुझी काही स्वप्न आहेत, मी समजू शकते. पण आता तू ह्या घरची सून होणार आहेस की नाही, मग तुला जबाबदारीने वागायला हवं. माझं ऐक, ते फोटोज ना तू डिलीट करून टाक. मी सांगते त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल की नाही. असं मऊ काय बोलतेस का तिच्याशी? हा, चांगलं खडसावून सांग तिला, त्याशिवाय तिच्या डोक्यात शिरणार नाही काही. खडसावून सांग. पण आई, मी असं काही वेडवाकडं वागलेच नाहीये. हल्ली अशा पोस्ट तर सगळ्याच मुली टाकतात ना सोशल मीडियावर. हे बघ, आमच्या कुटुंबाचा मान खूप मोठा आहे बाहेर, आणि आपण सगळ्यांप्रमाणे नाही वागू शकत ना. तू खूप मोठ्या घरात लग्न करून येणार आहेस, त्यामुळे सोशल मीडियावर काय टाकायचं, कसे फोटो टाकायचे ह्याचं तुला
भान राखावं लागेल. अहो पण मला वाटलं की तुम्हाला माझे फोटोज आवडतील. आम्हाला कोणालाही तुझे फोटोज आवडले नाहीयेत. आमच्या घरातले कोणी असे वाह्यात पोस्ट करत नसतात. त्यामुळे वहिनी जे सांगते ते ऐक आणि तेच कर. पुढे पुढे बोलू नकोस. पुढच्या सेकंदाला जर का ही पोस्ट डिलीट नाही झाली ना तर मी जे काही करेन त्याला तू जबाबदार असशील. ऐकू येतंय तुला हे? आमच्या घरात यायचं असेल तर हे असलं खपवून घेतलं जाणार नाहीये. अजून लग्न झालं नाहीये. त्यामुळे मी काय करू शकते याची कल्पना आहेच तुला. अगं बाई काय कसले फोटो टाकलेस तू? अगं ती बॉबकटवाली बाई किती भडकली होती. नशीब समोर नव्हती, नाही तर नागिणी सारखी डसली असती तुला. ए बाई काय बोलतेस तू? त्या देवांच्या आत्या आहेत ना, मोठ्या आहेत त्या. जरा मानानं वाग त्यांच्याशी. त्यांच्याबद्दल मानाने बोल. आहे का? ते कुठल्या फोटोबद्दल बोलत होत्या? हे बघ, आधीच आपली परिस्थिती काय ती बघा. एवढ्या मोठ्या घराबरोबर आपला संबंध जोडला जातोय याचं भान ठेवा. वेड्यासारखं वागू नका. अहो पण पॉप्स मी खरंच काही नाही केलंय. मी असं काहीच नाही टाकलं. मी फक्त माझे फोटो टाकले सोशल मीडियावर. त्याचा पण त्यांना इतका काय प्रॉब्लेम झाला काय माहित. तू ऐकायची नाहीस. थांब. पॉप्स फोन द्या माझा. गप बस. सगळे फोटो डिलीट करतले. सगळे फोटो गप्प राहा. तू डिलीट. आपल्या चुका आपण सुधारायच्या असतात. तुला सांगितलं होतं ना की सोशल मीडियावर हे असे फोटोज टाकू नको म्हणून, पण नाही ऐकलंस. शेवटी काय परिणाम झाला बघितलंस ना. हे सगळं तुलाच भोगावं लागलं. असो, आता हे फोटोज तू तुझ्या हातानेच डिलीट कर. सोन्याचं अंड देणारी कोंबडी नकोय का तुला? कट. याला काय अर्थ आहे? इतके कमाल स्टायलिश आणि मस्त फोटो टाकले होतेस तू सोशल मीडियावर. मस्त लाईक्स येत होते, कमेंट्स येत होत्या, फॉलोअर्स वाढत होते. जरा कुठे तू फेमस व्हायला लागली ना, त्या देवांशच्या घरच्यांनी सगळं डिलीट करायला लावलं. त्याच्या घरचे ना फक्त रिच आहेत, पण नॅरो माइंडेड आहेतच. लोकांनी जरा सुनेची काय वाहवा केली, तारीफ केली की लगेच त्यांना प्रॉब्लेम. यार एसी, हे लोक 24 आवर्स तुला घोंगट मध्ये वगैरे तर नाही ना ठेवणार? विचार करून पण शिरशिरी येते बाबा अंगात. यार पण किती बोलल्या यार त्या बायका. सून सुनवलं मला. आणि माझा नवरा एकदम चिडी चूप, एका शब्दाने काही कोणाला बोलला. याचा अर्थ त्याला पण असंच वाटत असणार. ओ गॉड, लग्नानंतर या लोकांना मी लगेच प्रेग्नेंट वगैरे राहायला हवीये का? असं असेल ना तर हे लोक टिपिकल बायकांसारखे माझ्या मागे लागतील. पाळणा कधी हलवणार. एसी अगं, आपली स्वप्न मोठी आहेत. ऍक्टर व्हायचं आपल्याला मोठं.
आणि हे बेबी वगैरे हे सगळं असेल ना तर हे काही शक्य नाही यार. एसी लाईफ एन्जॉयच नाही करता येणार यार. नाही असेल देवांशकडे दुनियाभरचा पैसा असेल, पण जर आपल्याला हवं ते करता येणार नसेल तर या सगळ्याचा काय उपयोग आहे यार. एसी आपल्याला बनायचं ऍक्ट्रेस आणि देवांश आपल्याला हाऊसवाईफ बनवायला निघालाय. काय करू काय कळत नाही. आयडिया यात ना फक्त टोनीच मला हेल्प करू शकतो. हा त्या दिवशी पण तो म्हणाला होता काहीतरी डायरेक्टरला भेटायला वगैरे जायचं. सॉर्टेड. इथे माझ्या लग्नाची तयारी आणि इथे माझं शूटिंग. आणि एकदा का मी मोठी ऍक्ट्रेस झाले की जहागीरदार पण मला काहीच नाही बोलू शकणार. आपलं पण जरा स्टेटस वाढेल. किती स्मार्ट आहेस यार एसी, तू किती स्मार्ट आहेस. आय लव्ह यू. काय सुचलंय यार तुला. तू फक्त ब्युटी नाही आहेस, ब्युटी विथ ब्रेन्स आहेस. यार आय एम सो प्राऊड ऑफ यू. टोनी बेबी आय मिस यू. ऐसा हाल करूंगा ना तब जाके उसको पता चलेगा. ये देख धोखेबाज डार्लिंग का फोन आया. अंजलीचा काहीतरी काम असेल म्हणून फोन करत असेल. हाँ यार बघतोय मी काय म्हणते ते. आता मला पण हिला त्रास द्यायला जाम मजा येते. इतने टाइम तक इसने मुझे यूज किया ना, अब देख कैसी वाट लगाता हूं मैं इसकी. हाँ ए भाई थांब 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 थांब. क्यों काय तुला इतकी वाट बघायला लावली ना तिने, आता तू पण जरा भाव खा. गरज तिला आहे ना, मग जरा तिला वाट पाहू दे. लगेच फोन नको उचलूस. यू आर राइट माय फ्रेंड, करेक्ट. बहुत तड़पाया है ना इसने मुझे. अब देख जब मैं इसका फोन नहीं उठाऊंगा ना तो ये कैसे तड़पती है, जैसे चल बिन मछली. तिची व्हायची ती हालत होऊ दे, पण तू पागळून जाऊ नकोस. तू जे हिंदी फिल्मच्या कास्टिंगचं नाटक सुरू केलेस ना ते तसंच चालू राहू दे. ही मछली स्वतःहून तुझ्या जाळ्यात येऊन अडकली पाहिजे. अडकनारच. उसने आज तक गुड बॉय टोनी देखा है ना, अब उसको पता चलेगा कि टोनी से पंगा लेने का नतीजा क्या होता. अरे यार हा फोन का नाही उचलत आहे. नाही तर एक फोन केला की 100 कॉल करतो. कुछ भी हो जाए पिघलने का नहीं. तो डर मत मेरे दोस्त, वो पहले वाला टोनी था जो अंजलि को देखते ही मोमबत्ती की तरह पिघल जाता था. अब मेरे अंदर आग चल रही है, आग. अब वो अगर अंजलि मेरे सामने भी आकर खड़ी हो गई ना तो मेरी आग के अंदर जल के राख हो जाएगी. हो बघते मी काहीतरी. तुम्ही कुठं आहात आता. बर बर हो ठीक ताई, ठीक ताई, सही आहे. हा हो 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 चालेल चालेल चालेल. हा पुढच्या आठवड्यात. हो हो नक्की नक्की. आई अगं माझा फोन सापडत नाहीये ग. फोन होय, हे बघ आवरावरी करताना ठेवला अगं मी. बर सई सई तुला बाहेर नाही जायचं. नाही. का म्हणजे अगं म्हणजे तू भाज्या वगैरे आणायला बाहेर जातेस ना म्हणून म्हणतो. हा जा ना. पण का जायचं, घरात आहेत भाज्या, आणायची गरज नाहीये.
मग आजपासून मला म्हणतोय मेथीची भाजी खायची. हा मेथीची जुडी घेऊन ये. हा जा, स्वस्त पण झाल्यात. मला म्हणजे मेथीची भाजी तुझ्याची नुसतं ते आठवण आली ना तरी तोंडाला पाणी सुटलंय बघ. आण ना, जा जा जा. मेथीची भाजी हा तुला आवडते? म्हणजे काय, मला तुझ्याचं सगळंच आवडतं ना, आणि त्यातल्या त्यात आज मला मेथीची भाजी खावीशी वाटते. हा हे धर. आण ना. हे जा 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 मग हे सावकाश. हा, जा 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 जा. हो हो अरे हो. मधू, आपण बरोबर केलं ना रे? अगं तुला का आता शंका येते? अरे तसं नाही, तिला जर कळलं आपण तिला मुद्दाम बाहेर पाठवलंय तर चिडेल आपल्यावर. ही काही चिडत नाही, ती आता चिडली त्या देवांशवरती. आणि हे बघ, आपण त्यांच्यामधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण काही वाईट करत नाही आहोत, तू नको काळजी करूस. आता पुढचं काय ते देवांश बघून येईल. हो बरोबर आहे, पण मधू बघ ना, अंजलीचं देवांश त्यांच्याबरोबर लग्न ठरलंय आणि आपण भेटायला सईला पाठवतो. बरं दिसतं का? ताई, अगं ते दोघं मित्र आहेत, ते नक्कीच भेटू शकतात. तू नसत्या शंका मनात आणू नकोस. तू एक काम कर, आपल्या दोघांसाठी फक्कड चहा बनव, मस्त चहा पिऊ आपण. हा जा. भाजी घे भाजी, कांदा, बटाटा, लिंबू, अद्रक, काकडी, काका मेथी. हा ती जोडी कितीला दिली? 30 ला एक. 30 ला एक? हा 30 ला नाही दादा, इथे बाहेर आता बऱ्याच ठिकाणी विचारलं तर 20 रुपयालाच मिळते. नाही नाही, 50 ला 2 घ्या. नकोय मला 20 ला द्या. आता तुम्ही नेहमी ओळखीचे, तुमच्याकडे भाजी घ्यायला येते ना. मी आता म्हणताय ना, घेऊन टाका चला. हा द्या. बरं, पिशवी. काय नाही, लगेच किंमत वाढवून सांगता नेहमीच तुम्ही तर. गिऱ्हाईक आहे म्हणून. हे पालक घ्या की. पालक नकोय मला. पालक आहे एकदम बघा, हिरवागार. हा हा एकदम भारी. मला मेथी हवी होती ना, पालक कशाला आता? काका मला नकोय, मला जी भाजी घ्यायची ती मी घेते. आता बरं. तुम्हाला जी भाजी आवडणार ती मी खायची का? तसं नाही मग? बघितलं का पत्ता गोबी, टोमॅटो कसे दिले? टोमॅटो 50 ला 1 वाटा, 100 चे 2 वाटे. 100 ला 2 वाटे? हो. काय सोनं विकताय? काय गमत करता ताई? अहो 100 रुपये मध्ये काय आता सोनं मिळतं का काय? भाव वाढले त्याचे. हा घ्या घ्या घ्या, ऑर्गॅनिक आहे ते. मला ऑर्गॅनिक बिर्गॅनिक नकोय, गावठी टोमॅटो हवेत. गावठी टोमॅटोची किंमत सांगा किती? घ्या की 100 चे 2 वाटे. हे पण 100 ला, ते पण 100 ला. बर चला, तुमचं आमचं राहू दे. 90 ला घ्या वाट. 90? हो. काही काय सांगताय? बर 70. आता नका बोलू आपण. 70 चे 2 वाटे बस. आता बस घेऊन टाका. हा. काय काका काय पण, आता ओळखीचे असून पण तुम्ही एवढे डायरेक्ट सांगता नाही, किंमत? नाही, घ्या घ्या घ्या, तुम्हाला नाही म्हणलं वय. घ्या. मला कोथिंबीर द्या 5ची. 5ची कोथिंबीर? काय गमत करता ताई? 10ची येते, 5ची येत नाही. आता परवा घेऊन गेली की नाही 5ची? नाही नाही, 5ची येत नाही ताई. 10ची घेऊन टाका आता. आम्ही तुमचं ऐकलं का नाही? तुम्ही आमचं ऐका. हे घ्या. काय दादा घ्या तुम्ही? घ्या. बरं मला काकडी आणि हे पण द्या, गाजर. हो ते देतो मी. हे घ्या हा. 10ची. आणि काकडी मला 15ची द्या. बर हे घ्या. पिशवी पकडायला हेल्प करू का सई? तुम्ही? आय एम सॉरी, दचकलात तुम्ही. आय एम सो सॉरी. मी तुमचे कॉल नाही उचलले तर मागे मागे इथपर्यंत आलात तुम्ही. काही काय बोलताय तुम्ही? मागे मागे नाही, मी पण ऍक्च्युली इथे भाजी विकत घ्यायला चाललो होतो. कोणती भाजी पाहिजे साहेब? सिमला मिरची. हा किती पाहिजे? 15 किलो द्या. 15 किलो? काय साहेब, नाही म्हणजे काय गाव जेवण घालायचं का काय म्हणावं? बरं दादा किती झाले? 130 झाले. हे घ्या. अहो सुट्टी द्या की. सुट्टे नाहीयेत काका माझ्याकडे पण नाही तो सुट्टी. हे काय सुट्टे नाहीयेत? नाही म्हणजे तसे आहे ते, पण द्यायला घ्यायला लागते तो. म्हणजे सुट्टे असूनही तुम्ही असं बोलताय का? काय चाललंय दादा तुमचं? म्हणजे सांगायचं एक, वागायचं एक, बोलायचं एक. अशाने ना माणसांना विश्वास नाही राहत. समजलं का? घ्या पैसे घ्या. हे घ्या. आणि आता इथून पुढे लक्षात ठेवा. ओ साहेब, भाजी घ्यायची ना. नेक्स्ट टाइम पक्का. थँक्यू. ओ भाजी. ओ साहेब. ओ साहेब.
सई हो प्लीज थांबा प्लीज. सर प्लीज त्रास देऊ नका मला. अहो त्रास देत नाहीये, मला फक्त बोलायचंय तुमच्याशी. बोलला ते खूप झालं, मला आता नाही बोलायचं. सई प्लीज एकदा ऐकून घ्या हो प्लीज. प्लीज माझी वाट सोडा, जाऊ द्या. सई आहे बघा प्लीज, मी फार वेळ घेणार नाहीये तुमचा. मला फक्त सॉरी म्हणायचंय तुम्हाला. आय नो माझ्यामुळे तुम्ही हर्ट झालात आणि त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. त्याकरता आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर हे काय करताय तुम्ही? काय करताय म्हणजे सॉरी म्हणतोय. म्हणजे सॉरी म्हणायची परमिशन दिली आहे का तुम्हाला भैरवी मॅडमने? सई प्लीज. अरे बापरे सर, तुम्ही मला परमिशन न घेता भेटायला आलात, वरून माझी माफीही मागताय. सर हे भैरवी मॅडमला नाही आवडणार. तुम्हाला खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं हे सगळं. नाही कसं, मी गरीब घरातली मुलगी, माझ्यासारख्या गरीब मुलीची तुम्ही माफी मागणार, तुमच्या स्टेटसला नाही शोभत ना सर हे. स्टेटसचा काय संबंध इथे सई? आपली चूक असली की आपण माफी मागायची असते, इतकी सिंपल गोष्ट कळते मला. आणि मला माहिती आहे माझं चुकलं. प्लीज मला माफ करा. ठीक केलं तुम्हाला माफ, पण माझा राग अजूनही गेलेला नाहीये आणि मी तुमच्या लग्नाला सुद्धा येणार नाहीये.